छान उत्तमरित्या दिग्दर्शकाने वेळ झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा. आणि खरं सांगू का, हा सिनेमा खूप क्रीम आहे, खूप क्रीम आहे. आता स्टोरी छान होती, स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स मध्ये थोडासा झुला. आता पहिला सिनेमा आहे तर ह्या चुका होतातच. आता आपण म्हणू की शरद पोंक्षेचा मुलगा असून सुद्धा त्याने चूक का केली, किंवा शरद पोंक्षेने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही का, असं नसेल. कदाचित शरद पोंक्षेने सांगितलं बाबा तू तुझं करायचं काम, मी माझं काम करणार, आणि ते तसंच झालं असं मला वाटतं. त्यामुळे काही गोष्टी मिसिंग आहेत. ओके, पण त्याने सिनेमा बनवला, छान सिनेमा बनवला, ही एक उत्तम बाजू आहे या सिनेमाची. बंजारा खूपच वेगळी गोष्ट आहे, पण ती मानताना थोडंसं काही मिस झाल्यात गोष्टी. पण खरं सांगू का, तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. जेव्हा तुम्ही सिनेमा हा बघाल ना, तेव्हा जसं तुम्ही सिक्कीमला वगैरे जाता आणि जी मजा आहे ना स्क्रीनवर बघायला, ती अप्रतिम आहे. वन टाइम वॉचच आहे हा सिनेमा, पण एकदा बघायला पाहिजे तुम्ही सिनेमा. कारण ना, एक तरुण मुलानं हा प्रयत्न केलाय, तर पदार्पण आहे, तर ऑडियन्सनी त्याला साथ दिली पाहिजे. कारण की आत्ताच्या युथला जर तुम्ही एनकरेज केलं तर ते आणखीन सिनेमे बनवतील. चुका झाल्या त्या सुधारण्याचं काम त्यांचं आहे, ते सुधारतील याचं मला पूर्ण खात्री आहे. आणि हे मी बिंदास बोलू शकतो, ठाकूर के बिंदास बोलू. स्नेह पोंक्षे, ऑल दी बेस्ट फॉर युअर करिअर. पोंक्षे ज्या पद्धतीनं आपलं नाव कमवलंय, काम केलं, त्यापेक्षा तू खूप छान काम करशील आणि इंडस्ट्रीला एक नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येशील अशी मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा बंजारा हा सिनेमा नक्की बघा सगळ्यांनी. खूप मस्त सिनेमा आहे, खूप मजा येते सिनेमा बघताना. डोकं जरा बाजूला ठेवा आणि सिनेमा बघा, एंटरटेन व्हाल, निसर्ग चांगले बघाल, लोकेशन छान आहेत आणि गाणी अवधूत गुप्तेंनी चांगली केलेत, म्युझिक छान आहे, सिनेमॅटोग्राफी तर क्लासच आहे. कारण की तुम्ही सिनेमा बघा मग तुम्हाला कळेल मी एवढं का बोलतोय. मला आवडलेला सिनेमा आहे आणि गोष्ट ज्या पद्धतीत मांडली आहे ती पण एक मजा आहे. आणि शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे यांना ज्या वेस्टर्न आउटफिट्समध्ये बघतो, त्यांना जे काही कॉस्ट्युम दिलेत, कॉस्ट्युम डिझायनर पण क्लास आहे यार, काय कॉस्ट्युम दिलेत. आणि जी कॉन्सेप्ट आहे बाईकवरती, आता मराठी हिरो ना आपल्याला बाईकवरून फार कमी दिसतात. या सिनेमामध्ये त्यांना आपण एकत्र बघतो. खूप छान पद्धतीनं पिक्चराइज केलंय सगळ्या गोष्टी. तेव्हा आवर्जून बघा, मी बिंदास बोलतो, आवर्जून बघा हा सिनेमा बंजारा. आता लागलाय, लगेच जा, तिकीट बुक करा आणि सिनेमा बघा. काय बघायला पाहिजे यार, मजा आहे. भटकंतीची तर जबरदस्त मजा आहे. शोध आहे, शोधण्यासाठी गेलेले. आता शिवलिंग मिळतं नाही मिळत आहे का, याची सगळी उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. क्लायमॅक्स काय आहे आता मी तो ओपन करत नाही, पण जाऊन बघा सिनेमा बंजारा. माझा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.